श्री स्वामी समर्थ. जेवणाशी संबंधित 5 नियम पाळा. कधीही होणार नाही पैशाची कमतरता. 1. जेवणाच्या ताटात हात धुवू नका. शास्त्रानुसार जेवणानंतर ताटात कधीही हात धुवू नये. हे शिष्टाचाराच्या विरुद्ध मानले जाते. ताटात हात धुतल्यानंतर लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी कोपतात असे म्हटले जाते. त्यामुळे माणसाचे वाईट दिवस चालू होतात. 2. एक सोबत 3 पोळ्या वाढू नका. सनातन धर्मात कोणत्याही शुभ कार्यात 3 अंक अशुभ मानला जातो. असे म्हटले जाते की अन्न खाणे हे देखील एक शुभ कार्य आहे. जेव्हा तुम्ही जेवण वाढत असाल तेव्हा त्या व्यक्तीला एका वेळी 3 पोळ्या वाढू नका, तर 2 किंवा 4 पोळ्या द्या. 3. ताटात अन्न शिल्लक ठेवू नका. अन्नाची नासाडी करणे हे सनातन धर्मात खूप चुकीचे मानले जाते. जाणकारांच्या मते माणसाला जेवढी भूक आहे तेवढेच अन्न माणसाने ताटात घेतले पाहिजे. जास्त अन्न खाणे आणि नंतर कमी अन्न खाणे यामुळे अन्नाचा अपव्यय होतो. त्याच वेळी आई अन्नपूर्णा रागावते आणि शिक्षा देते. पुढे जाण्याआधी आई अन्नपूर्णाची कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सोबतच हा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. 4. जमिनीवर बसून अन्न खावे. शास्त्रानुसार माणसाने नेहमी जमिनीवर बसून जेवायला पाहिजे. असे केल्याने पृथ्वी मातेच्या सकारात्मक लहरी पायाच्या माध्यमातून आपल्या शरीरात प्रवेश करतात. यामुळे शरीर निरोगी आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होते. त्याचा परिणाम आपल्या जीवनातही दिसून येतो. 5. अन्न मंत्रांचा जप करा. पुराणानुसार जेव्हाही तुम्ही जेवायला बसाल तेव्हा सर्वप्रथम भोजन मंत्राचा जप करा. असे केल्याने अन्न आपल्या शरीरात जाते आणि आपले शरीर निरोगी राहते. जेवायला बसल्यावर देवाचे आभार मानायला विसरू नका. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.